विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल सेमिस्टर 3 NEP 2025. आजच्या लेक्चरला आपण न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स टेबल यूजिंग पायथन प्रोग्रामिंग या टॉपिकवर एक एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल असे: राईट पायथन प्रोग्राम टू प्रिपेअर Newton's forward difference table for the following data. आणि मित्रांनो हा डेटा तुम्हाला दिलेला आहे. एक्स च्या रो मध्ये 0 1 2 3 4 म्हणजे या एक्सच्या व्हॅल्यूज झाल्या. वायच्या रो मध्ये 1 2.718 7.389 20.085 आणि 54.598. ओके. आता यासाठी आपल्याला पायथन प्रोग्रामिंग बनवायचे आणि ते आपण प्रत्यक्षात पीसीवर बघणार आहोत. तर चला आपण आता ह्या प्रोग्रामला सुरुवात करूया. तर आता या डेस्कटॉपवर आपण बघताय हे पायथनचं आयकॉन. यावर जर आपण डबल क्लिक केली तर आपण पायथनच्या पेजवर पोहोचणार. हे आहे पायथनचं पेज. प्रोग्राम लिहिण्यासाठी आम्हाला एक फाईल क्रिएट करावी लागते. मग आपण पहिल्यांदा फाईल क्रिएट करून घेऊ. फाईल, न्यू फाईल. ओके. आता या फाईलवर आपण तो प्रोग्राम लिहिणार आहोत. इम्पोर्ट numpy as np. ओके. एंटर. मग इम्पोर्ट pandas as pd. ठीक आहे. एंटर. आता आपल्याला डिफाईन म्हणायचं. फॉरवर्ड अंडरस्कोर डिफरन्स अंडरस्कोर बल. ओके. मग कंसात राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्स वाय कंसाच्या बाहेर कोलन आणि एंटर. आता आपल्याला इज इक्वल टू लेन कंसामध्ये वाय कंस पूर्ण आणि एंटर. मग आपल्याला डिफरन्स टेबल आहेत. DIFF डिफरंट अंडरस्कोर टेबल मग इज इक्वल टू NP डॉट झिरोज असं लिहायचं. झिरोज आणि मग आपल्याला कंसात म्हणजे दोन कंस करायचे. 1 2 त्याच्यात n n लिहायचं आणि दोन्ही कंस पूर्ण करायचे. ओके. एंटर. आता आपण काय म्हणणार? परत म्हणणार डिफरन्स टेबल DIFF अंडरस्कोर टेबल. ओके. मग रेक्टँग्युलर ब्रॅकेट चौकोनी कंसात पहिल्यांदा कोलन द्या, कॉमा द्या, त्यानंतर 0. ओके. याच्या बाहेर यायचं. इज इक्वल टू वाय. एंटर. आता आपण काय म्हणणार? फॉर जे इन रेंज. फॉर जे इन रेंज राऊंड ब्रॅकेट मध्ये 1 कॉमा राऊंड ब्रॅकेट कंप्लीट आणि कोलन. ओके. एंटर. आता आपल्याला आय साठी पण रेंज लिहायची. फॉर आय इन रेंज. मग ही रेंज आपण राऊंड ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार? n मायनस जे राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करणार कोलन आणि एंटर. डिफरन्स टेबल
अंडरस्कोर टेबल, मग रेक्टँग्युलर ब्रॅकेट आय, दुसऱ्या रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये जे इज इक्वल डिफरन्स टेबल DIFF अंडरस्कोर टेबल. ओके, मग रेक्टँग्युलर ब्रॅकेट घ्या, त्यात लिहायचं I+1 ब्रॅकेटच्या बाहेर परत दुसरा रेक्टँग्युलर ब्रॅकेट घ्या आणि इथं म्हणा J-1 J-1. ओके, बाहेर आल्यावर मी त्यात लिहायचं मायनस डिफरन्स अंडरस्कोर टेबल, रेक्टँग्युलर ब्रॅकेट, इथं तुम्ही लिहिणार I, दुसऱ्या रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये इथं तुम्ही लिहिणार J-1 J-1. ओके, बाहेर घ्यायचं आणि एंटर. आता आपल्याला मित्रांनो या फॉरच्या खाली यायचं, या फॉरच्या खाली इथं. ओके, म्हणून आपण बॅकस्पेसने येणार. हे बघा, बॅकस्पेसने आलो. आता लिहायचं कॉलम्स COLUMNS इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट घ्या, पहिल्यांदा लिहा F, इन्व्हर्टेड डेल्टा. सरळ आपण डेल्टा लिहायचं, सिम्बॉल देऊ शकलो नाही, डेल्टा लिहायचं. आता कर्ली ब्रॅकेटमध्ये इथं लिहायचं I. ओके, बाहेर या आणि इथं लिहायचं Y इन्व्हर्टेड कॉम. मग आता आपण काय करणार आहोत, फॉर I in range. ओके, कंसात लिहायचं राऊंड ब्रॅकेट घ्या, बाहेर यायचं आणि एंटर बनायचं. आता आपल्याला लिहायचं DF इज इक्वल टू PD डॉट डेटा फ्रेम. ओके, मग राऊंड ब्रॅकेटमध्ये डिफरंट अंडरस्कोर टेबल, कॉलम इज इक्वल टू कॉलम्स इज इक्वल टू कॉलम्स. ओके, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट आहे. आपण बाहेर यायचं आणि एंटर म्हणायचं. मग DF डॉट इन्सर्ट असं म्हणायचं आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये 0, X. आता X इन्व्हर्टेड कॉमन घ्यायचा, X एरिया द्या X लिहा. ओके, आता बाहेर आणि एंटर. मग रिटर्न DF असं म्हणायचं, रिटर्न DF. ओके, आणि एंटर. अजून एक एंटर घ्या. असे 2 वेळेस एंटर म्हणल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, Xच्या व्हॅल्यूज भरायच्या. X इज इक्वल टू NP डॉट अरे. ओके, मग Xच्या व्हॅल्यू जे आपल्याला तक्त्यात दिल्या त्या लिहायच्या, राऊंड ब्रॅकेट, त्यात रेक्टँग्युलर ब्रॅकेट. ओके, कारण आपण त्याला अरे म्हटलेलं आहे. मग Xचे व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4 ह्या झाल्या Xच्या व्हॅल्यू. ब्रॅकेटच्या बाहेर या आणि एंटर म्हणा. आता आपल्याला Y ची व्हॅल्यू लिहायच्या, Y
is equal to np dot array. ओके, राउंड ब्रॅकेट, त्यात रेक्टँग्युलर ब्रॅकेट आणि त्यात वायचे व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू काय? 1, 2.718, मग 7.389, मग 20.085, आणि त्यानंतर हे बघा 54.598. या झाल्या वायच्या किमती. एंटर म्हणा. आता आपल्याला फॉरवर्ड टेबल म्हणायचं आहे. फॉरवर्ड अंडरस्कोर टेबल. ओके, मग फॉरवर्ड टेबल तुम्हाला बनवायचं आहे इज इक्वल टू काय? फॉरवर्ड अंडरस्कोर डिफरन्स अंडरस्कोर टेबल. ओके, आणि कशाचा? एक्स आणि वायचा, म्हणून राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहा एक्स कॉमा वाय या किमती. ओके, एरिया आणि एंटर म्हणा. आता लास्ट मला हे प्रिंट म्हणायचंय. सो प्रिंट राऊंड ब्रॅकेट मध्ये फॉरवर्ड टेबल अंडरस्कोर टेबल. मित्रांनो, हा एक साधासा प्रोग्राम न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स टेबल साठी म्हणजे दिलेल्या एक्झाम्पल साठी आपण हा प्रोग्राम बनवला. पहिल्यांदा आपल्याला याला सेव्ह म्हणावं लागेल, म्हणून फाईल सेव्ह. तो नाव विचारणार, आपल्या नाव लिहावं लागेल. फॉरवर्ड डिफरन्स डॉट वाय. अर्थात मित्रांनो, हे फॉर डिफरंट हे नाव झालं, पण डॉट पी वाय हे एक्सटेन्शन आहे. डॉट पी वाय एक्सटेन्शन दिल्याशिवाय ही फाईल सेव्ह होणार नाही. अशा रीतीने ही फाईल मी सेव्ह केली. ती फाईल सेव्ह सुद्धा झाली. मग आता मला ती रन करून बघावी लागेल, म्हणून मी लिहिलं रन आणि रन मॉड्यूल. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं फॉरवर्ड डिफरन्स टेबलसाठी आपण पायथन प्रोग्राम लिहिला कसा. ती फाईल सेव्ह केली आणि रन करून पाहिली, तर आपल्याला अशा रीतीनं हा फॉरवर्ड डिफरन्स टेबल मिळालेला आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन प्रोग्राम घेऊन. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.